Welcome to all of you student in today's lecture. Today's lecture is the lecture number 4. In that we study the today's point that should be called as the packaging in eukaryotes. Okay, packaging of these DNA in the eukaryotes. Okay, तर अशा पद्धतीनं बघा या ठिकाणी जो आपण पाठीमागच्या लेक्चरला जो या ठिकाणी जे DNA त्या DNAचं जे काही या ठिकाणी पॅकेजिंग आहे ते DNAचं पॅकेजिंग हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कशा पद्धतीनं होतं ते जसं पाहिलं त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी आज काय पाहणार आहोत की या ठिकाणी जो DNA तर त्या DNAचं जे पॅकेजिंग आहे ते DNAचं पॅकेजिंग हे यूकॅरियोटिक जे सेल आहेत त्या यूकॅरियोटिक सेलमध्ये कशा पद्धतीनं होतं हे आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. मग आता बघा या ठिकाणी यूकॅरियोट्स मीन्स व्हॉट. तर बघा या ठिकाणी यू मीन्स व्हॉट. यू मीन्स ॲडव्हान्स्ड. यू मीन्स ॲडव्हान्स्ड. ओके, यू मीन्स ॲडव्हान्स्ड. अँड कॅरी ऑन. कॅरी ऑन. कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. ओके, तर बघा यूचा अर्थ या ठिकाणी काय घेतलेला आहे. यूचा अर्थ होतो ॲडव्हान्स्ड अँड कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. तर अशा प्रकारच्या ज्या या ठिकाणी काही ज्या सेल असतात ना त्या सेलमध्ये जर आपण या ठिकाणी न्यूक्लियस जर पाहायला गेला असेल दिस न्यूक्लियस ऑफ दॅट cell is the advanced type of nucleus. These are present in the eukaryotic cell. Okay, these advanced type of nucleus these are the present in a eukaryotic cell. तर त्या eukaryotic cell मध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे जो केंद्रक आहे तो या ठिकाणी कसा आहे रे advanced टाइपचा न्यूक्लियस आहे. ओके, in that we study the DNA of the eukaryotic. The DNA these are the present in the eukaryotic cell as well as these DNA these are the present or the DNA of that mammals. The length of that DNA is the 2 meter long. Okay, 2 meter long. तर हे जे या ठिकाणी जे eukaryotic cell मध्ये असणारे जे या ठिकाणी जो DNA आणि त्याच्यामध्ये असणारे या ठिकाणी आता eukaryotic सेल मध्ये बरेचसे या ठिकाणी एक्झाम्पल आहेत. बरेचसे या ठिकाणी प्लांट्स आहेत, ॲनिमल आहेत. ओके, बट इन दॅट वी स्टडी द DNA दिस आर द प्रेझेंट इन अ मॅमल. ओके, तर जे काही सस्तन प्राणी आहेत तर त्या सस्तन प्राण्यामध्ये जर पाहिलं गेलं असेल तर हा जो या ठिकाणचा जो काही DNA तो DNA या ठिकाणी कसं रे 2 मीटर एवढी त्याची या ठिकाणी लांबी आहे. ओके, देन नेक्स्ट पॉइंट this long DNA that is the length of that DNA is the 2 meter long DNA placed extreme in a small chromosome. These 2 meter DNA these long DNA these are the placed in small chromosome extreme in a small chromosome. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो असणारा जो DNA आहे long जो DNA these long DNA these are the placed in a small chromosome. ओके, हा जो या ठिकाणी 2 मीटर एवढ्या जास्त लांबीचा असणारा जो एक DNA तो एक DNA या ठिकाणी हा लहान अशा प्रकारचा असणारा स्मॉल अशा प्रकारचा जो क्रोमोझोम आहे तर त्या क्रोमोझोम मध्ये अशा प्रकारचा हा लॉंग DNA 2 मीटर एवढी लेंथ असणारा DNA हा त्या क्रोमोझोम मध्ये या ठिकाणी इंट्रोड्यूस होत असतो किंवा त्याची जागा जो आहे तो या ठिकाणी त्याची व्यापली जाते. ओके, then next one point in this the packaging in the eukaryotic the DNA packaging in the eukaryotic cell these histone proteins. Okay, sorry, next before this point before see this point first one point that is the DNA placed by histone protein. Okay, DNA packed by these histone protein. हा जर या ठिकाणी अशा पद्धतीचा जर आपण DNAचं जर स्ट्रक्चर जर पाहिलं गेलं असेल ना दिस DNA these are the packed in the form of the histone protein. हा जो DNA these DNA these are the packed in chromosome with the help of the histone protein. जे या ठिकाणी हिस्टोन नावाचं जे प्रोटीन आहे त्या हिस्टोन नावाच्या प्रोटीनच्या सहाय्याने या ठिकाणी काय केलं जातं रे अशा प्रकारचा जो DNA तो DNAचं या ठिकाणी पॅकेजिंग केलं जातं हे लक्षात घ्या.
आलं लक्षात? तर हा हिस्टोन प्रोटीन हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच वेळेला या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाईल? दिस DNA these are the packed in eukaryotic cell by dash dash dash. अशा प्रकारचा हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी 1 मार्कसाठी MCQ असेल, बोर्ड एक्झामसाठी असेल MCQ असेल, किंवा त्याचबरोबर CET साठीचा जो क्वेश्चन आहे तो अशा पद्धतीचा या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, DNA these are the packed by the histone proteins. Then next point, these histone protein these are the basic protein. हे जे काही या ठिकाणी हिस्टोन प्रोटीन आहेत, these histone protein these are called as the basic protein. हे जे या ठिकाणी मूलभूत अशा प्रकारचे जे प्रथिन आहेत ते मूलभूत अशा प्रकारचे प्रथिनच हे या ठिकाणी हिस्टोन प्रोटीन म्हणून या ठिकाणी काम करत असतात. ओके, then next point, these histone protein these are further divided into 5 types. Okay, these histone protein these are further divided into 5 types. Which are these 5 types? First one, these are called as the H1 protein, H1 histone protein. Second, H2A histone protein. Third, H2B histone protein. Then fourth, H3 histone protein, and then last one that is called as the H4 histone protein. These are the 5 different type of histone proteins are present in that DNA. तर अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोटीन आहेत, हिस्टोन प्रोटीन आहेत, these histone protein these are the present in that DNA also. Okay, then next point, these histone protein, each of these H2, which are these two? H2A, H2B, H3 and H4. It forms the octamer. त्यापैकी जर बघितलं गेलं असेल तर हा जो या ठिकाणी H1 नावाचा जो हिस्टोन प्रोटीन आहे तो या ठिकाणी एकच आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेला या ठिकाणी जे डीएनएचं जे पॅकेजिंग केलं जातं तर त्या डीएनए पॅकेजिंग मध्ये मी अगोदर सांगितले तुम्हाला 5 हे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी हिस्टोन प्रोटीन असतात. त्यापैकी H1 नावाचा जो प्रोटीन आहे तो या ठिकाणी एकच आहे, परंतु बाकीचे जर बघितलं गेलं असेल H2A, H2B, H3 आणि H4 these are having also the 2 each of, म्हणजे प्रत्येकाचे या ठिकाणी 2-2 अशा प्रकारचे हिस्टोन प्रोटीन हे त्या न्यूक्लियोसोम मध्ये जर बघितलं गेलं असेल तर आपल्याला आढळले जातात. मग 2 कुठले? H2A हे या ठिकाणी 2 असतात, H2B हे सुद्धा या ठिकाणी 2 आहेत, लक्षात घ्या. H3 हे सुद्धा 2 आहेत आणि H4 हे सुद्धा या ठिकाणी 2 आहेत. म्हणजेच अशा पद्धतीने या ठिकाणी H2A, H2B, H3 and H4 these are the 2 of each, म्हणजे प्रत्येकी या ठिकाणी 2-2 अशा प्रकारचे जे हिस्टोन प्रोटीन आहेत. these histone protein these are the present in the न्यूक्लियोसोम. नेक्स्ट आपण या ठिकाणी न्यूक्लियोसोमचं ज्या वेळेला स्ट्रक्चर पाहणार आहे त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी आयडिया येईल की कशा पद्धतीचे या ठिकाणी हे जे हिस्टोन प्रोटीन आहेत ते 2-2च्या स्वरूपामध्ये असतात, डबल कंडिशन मध्ये या ठिकाणी असतात. ओके, नेक्स्ट पॉइंट, द डीएनए owns around octamer. DNA owns around the octamer. हा जो या ठिकाणचा असताना जो डीएनए तो या ठिकाणी अशा पद्धतीचं जे या ठिकाणी ऑक्टॅमर तयार झालेला आहे. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी इथं जर आपण पाहिलं गेलं असेल तर आता बघू आपण या ठिकाणी हे जे काय ऑक्टॅमर आहे ते ऑक्टॅमर कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप होते बघा. हे या ठिकाणी ऑक्टॅमर जर पाहिलं गेलं असेल तर these are forms the octamer in the न्यूक्लियोसोम. तर त्या न्यूक्लियोसोम मध्ये हे जे ऑक्टॅमर आहेत ते ऑक्टॅमर या ठिकाणी काय होतात रे, फॉर्म होतात, तयार होतात. आणि ते कशा पद्धतीने तयार होतात हेच तर आपल्याला या ठिकाणी इथं पाहायचं आहे. ओके, इट फॉर्म्स दी ऑक्टॅमर. ओके, तर अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर हे या ठिकाणचे जे ऑक्टॅमर आहेत ते ऑक्टॅमर या ठिकाणी डेव्हलप होतात. हे ऑक्टॅमर कसे डेव्हलप होतात तर या ठिकाणी बघा आता हा H2A, हा पण H2A. ओके, त्यानंतर असणारा या ठिकाणी दुसरा जो आहे तो म्हणजे काय H2B,
बी. काय सांगितले बघा इथं, टू इच ऑफ म्हणजे प्रत्येकी या ठिकाणी 2, म्हणजे H2A इथे एक आहे, H2A इथे एक आहे, त्यानंतर असणारा H2B इथे एक आहे, H2B इथे एक आहे, आणि मग राहिले काय या ठिकाणी 2 ऑफ इच मधले H3 आणि H4. हे जे या ठिकाणी हिस्टोन प्रोटीनचा जो टाईप आहे H3 असेल आणि H4 असेल, ते जर या ठिकाणी बघितले गेले असेल तर ते कुठे आहेत रे, हे या ठिकाणी हे इथं हा H3, इथं हा H3, आणि इथं जर बघितलं गेलं असेल तर हा इथं H4 आणि इथं हा H4. ओके, अशा पद्धतीनं जर पाहिलं गेलं असेल तर हे काय आहेत रे, दिस आर ऑफ दी टू इच ऑफ, म्हणजे प्रत्येकी या ठिकाणी 2 आहेत. H2A 2 आहेत, H2B 2 आहेत, H3 अशा पद्धतीचे ते 2 आहेत, आणि H4 हे सुद्धा या ठिकाणी 2 आहेत. म्हणून तर या ठिकाणी म्हटलंय DNA owns around the octamer. आणि हा जो या ठिकाणी जर DNA जर बघितला गेला असेल तर तो DNA कसा आहे रे, these DNA owned around the octamer. DNA owns around the octamer. तर हा जो या ठिकाणचा जो DNA, these DNA structure these are having also the wounds around the octamer. ओके, तर हा जो या ठिकाणचा जो DNA, तर त्या DNA काय करतोय, त्या ऑक्टॅमरच्या कडेने या ठिकाणी त्याचं वाउंडिंग झालेलं आहे, उंडिंग झालेलं आहे, म्हणजे तो त्याच्या कडेने गुंडाळला गेलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग हा जो या ठिकाणी अशा पद्धतीने जर बघितला गेला असेल तर हा जो DNA, तो DNA कशा पद्धतीने या ठिकाणी इथं जो आहे तो या ठिकाणी गुंडाळा गेला आहे, ते आपण या ठिकाणी इथं पाहणार आहोत. आणि इथं हे जे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे, देअरफॉर दिस स्ट्रक्चर these are the called as the H1 protein. These structure these are called as the H1 protein. These DNA these are the wounded around the octamer. octamerच्या कडेने हा जो या ठिकाणी DNA, तो DNA चे या ठिकाणी wounding केलेला आहे, म्हणजे तो गुंडाळा गेलेला आहे. and these are packed with the help of the H1 type of हिस्टोन प्रोटीन. हा जो या ठिकाणचा असणारा जो काही हिस्टोन नावाचा जो प्रोटीन आहे, तर त्या हिस्टोन नावाचा जो प्रोटीन आहे, तर त्या हिस्टोन नावाच्या प्रोटीनच्या सहाय्यानं जर पाहिलं गेलं असेल तर हे हिस्टोन नावाच्या प्रोटीनच्या सहाय्यानं हे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर डेव्हलप होतं. अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द or that structure or that figure is called as the nucleosome. These are called as the nucleosomes. आणि या स्ट्रक्चरलाच आपण या ठिकाणी काय म्हणतो रे, न्यूक्लिओसोम्स असं म्हटलं जातं. ओके, दिस DNA owns around the octamer. ऑक्टॅमरच्या कडेने या ठिकाणी काय DNAचं उंडिंग झालेलं आहे, तो त्याच्या कडेने या ठिकाणी गुंडाळला गेलेला आहे. देन दिस ऑक्टॅमर अलॉंग विथ DNA. आता बघा या ठिकाणी इथं जर पाहिलं गेलं असेल तर कसं आहे रे, these octamer along with DNA. हे या ठिकाणी ऑक्टॅमर आहेत, त्याचबरोबर त्या ऑक्टॅमरच्या कडेने या ठिकाणी कशाचं उंडिंग झालेलं आहे, DNAचं उंडिंग झालेलं आहे. अँड देअरफॉर these are called as the core DNA. Okay, that type of DNA is called as the core DNA. octamer along with DNA. ऑक्टॅमर आहे, त्याच्या कडेने या ठिकाणी हा गुंडाळा गेलेला या ठिकाणी DNA. अँड देअरफॉर these are called as the कोर DNA. आणि अशा प्रकारच्या आपण DNA ला काय म्हटलं जातं रे, कोर DNA म्हटलं जातं. किंवा ऑक्टॅमरच्या कडेने DNA ज्यावेळेला उंड केला जातो, गुंडाळला जातो, त्याला म्हणायचं कोर DNA. ओके, नेक्स्ट पॉइंट, DNA कनेक्ट्स ऑक्टॅमर. हा जो या ठिकाणी DNA, तो DNA ज्यावेळेला या ठिकाणी ऑक्टॅमरला कनेक्ट होतो, जोडला गेला जातो, दॅट DNA इज कॉल्ड ॲज द लिंकर DNA. दॅट DNA इज कॉल्ड ॲज द लिंकर DNA. वरती बघा, आणखी एकदा नीट लक्ष द्या. ऑक्टॅमर अलॉंग विथ DNA, ऑक्टॅमर सोबत DNA असतो, लक्षात घ्या. दॅट DNA इज कॉल्ड ॲज द कोर DNA. लक्षात येते, ऑक्टॅमरच्या कडेने गुंडाळलेला जो DNA असतो, दॅट DNA इज कॉल्ड ॲज द कोर DNA. अँड DNA ज्या वेळेला या DNAचं जे काही कनेक्शन आहे, त्या DNAचं कनेक्शन ज्या वेळेला ऑक्टॅमर सोबत जोडलं जातं, तो DNA ज्यावेळेला ऑक्टॅमर सोबत जोडला जातो, जॉईन केला जातो, किंवा ज्यावेळेला जॉईन तो होतो, दॅट DNA इज कॉल्ड ॲज द लिंकर DNA. म्हणजे अशा प्रकारच्या DNA ला आपण या ठिकाणी काय म्हटलं जातं रे, लिंकर DNA म्हटलं जातं. DNA कनेक्ट द ऑक्टॅमर, दॅट टाइप ऑफ DNA इज कॉल्ड ॲज द लिंकर DNA. ओके, हा दोन्ही मधला फरक आहे, नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. कोर DNA कशाला म्हटलं जातं, दीज ऑक्टॅमर अलॉंग विथ DNA. ऑक्टॅमर सोबत ज्या वेळेला DNA असतो, दॅट DNA इज कॉल्ड ॲज द कोर DNA.
आणि ज्या वेळेला तोच डीएनए these आर द कनेक्ट टू दी ऑक्टॅमर, तो डीएनए ज्या वेळेला ऑक्टॅमरला कनेक्ट होतो, जोडला गेला जातो, दॅट टाइप ऑफ डीएनए इज कॉल्ड एज द लिंकर डीएनए. दिस आर द बेसिक डिफरन्स इन बिटवीन दी कोर डीएनए अँड लिंकर डीएनए. कोर डीएनए आणि जो लिंकर डीएनए याच्यामधला मूलभूत अशा प्रकारचा या ठिकाणी हा डिफरन्स आहे, फरक आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने सुद्धा बऱ्याच वेळेला या ठिकाणी 1 मार्कासाठी तुम्हाला बोर्ड एक्झामला क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. काय विचारला जातो? व्हॉट इज मीन बाय कोर डीएनए, व्हॉट इज मीन बाय कोर डीएनए, ओके, अँड व्हॉट इज मीन बाय लिंकर डीएनए, ओके. तर अशा वेळेला हे जे क्वेश्चन विचारले जातात, एकच लाईन त्याचं या ठिकाणी आन्सर आहे. काय सांगितले मी मग? ऑक्टॅमर अलॉंग विथ डीएनए इज कॉल्ड एज कोर डीएनए अँड डीएनए कनेक्ट टू ऑक्टॅमर, डीएनए कनेक्ट टू ऑक्टॅमर इज नोन एज द लिंकर डीएनए. These are the difference in between the core DNA and linker DNA. Okay. Next one point, it is the condensed structure to forms the solenoid fiber. तर हा जो अशा प्रकारचा जो डीएनए, त्या डीएनएचं जे काही या ठिकाणी कंडेन्स्ड जे स्ट्रक्चर असतं, बरोबर आहे, हे जे या ठिकाणी कंडेन्स्ड जे स्ट्रक्चर आहे, दिस कंडेन्स्ड स्ट्रक्चर टू फॉर्म्स दी solenoid fiber. What is mean by solenoid fiber? Solenoid fiber, the meaning of that solenoid fiber is the it looks like the telephone wire. जी या ठिकाणी बघा लँडलाईन चा जो या ठिकाणी फोन असतो त्याला आपण टेलिफोन म्हणतो. त्या टेलिफोनची जी या ठिकाणी जी वायर असते, जी की या ठिकाणी त्या रिसिव्हरला जोडलेली असते, तर ती कशी या ठिकाणी असते रे? अशा पद्धतीने या ठिकाणी उंड झालेली असते, गुंडाळलेली असते. these DNA, these are the looks like as the telephone wire, and these DNA, these are the in condensed structure to form the solenoid fiber. त्याच्या माध्यमातून जे solenoid fiber सारखे या ठिकाणी ते दिसतात. and these solenoid fiber, these are the looks like the telephone wire, telephone wire सारखे असे गुंडाळलेले या ठिकाणी असतात. okay, then next point, these models looks like beads on the string. हे जे या ठिकाणी डीएनएचं जे मॉडेल आहे, दिस डीएनए मॉडेल लुक्स लाईक द बीड्स ऑन द स्ट्रिंग. म्हणजेच अशा पद्धतीचे या ठिकाणी जे जर आपण जर पाहिलं गेलं असेल तर हे या ठिकाणी जे बीडेड जे स्ट्रक्चर आहे, ते बीडेड स्ट्रक्चर अशा पद्धतीने या ठिकाणी जोडलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, दिस आर द बीड्स ऑन दी स्ट्रिंग. तर ते अशा प्रकारची जी स्ट्रिंग आहे, तर त्या स्ट्रिंगमध्ये हे जे या ठिकाणी अशा प्रकारचं जे बीडेड स्ट्रक्चर आहे, दिस बीडेड स्ट्रक्चर, these are called as the beaded one structure, these are present in the DNA. अशा प्रकारचे beaded structure आपल्याला त्या स्ट्रिंगच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतं. हे या ठिकाणी डीएनए मध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. ओके, नेक्स्ट पॉइंट, these are the structure or these figure, these are called as the nucleosome. हे या ठिकाणी न्यूक्लियोसोमचे या ठिकाणी फिगर आहे. ओके, these nucleosome, these nucleosome solenoid fiber, these are found in इंटरफेस. ओके, हे जर बघितलं गेलं असेल तर आपल्याला कुठं आढळतं रे? हे दीज सोलेनॉइड फायबर, दीज आर द फाउंड इन द इंटरफेस ऑफ दॅट न्यूक्लियोसोम. तर अशा प्रकारचं जे सोलेनॉइड फायबर आहे, ज्याला आपण टेलिफोन वायर सारखं जे स्ट्रक्चर आहे, ते टेलिफोन सारखं वायर सारखं जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर या ठिकाणी कुठं आढळतं? जे की आपण या ठिकाणी सेल डिव्हिजन, तुम्ही या ठिकाणी 11th मध्ये टॉपिक पाहिलेला असेल, सेल डिव्हिजन. त्याच्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला इंटरफेज असते, इंटरफेज नंतर G1 फेज, G1 नंतर S फेज, S फेज नंतर G2 फेज आणि G2 फेज नंतर M फेज असते. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे सेल डिव्हिजन घडत असतं. त्याच्यामधली जी इंटरफेज आहे सुरुवातीची, जी सुरुवातीच्या ठिकाणी G0 फेज, G0 फेज नंतर इंटरफेज. तर त्या इंटरफेजच्या वेळेलाच या ठिकाणी काय असतं रे? ही जी या ठिकाणी सुरुवातीला असणारी जी या ठिकाणी असणारी काय रे, अशा प्रकारची असणारी जी इंटरफेज आहे, तर त्या इंटरफेजमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे, तर त्या न्यूक्लियसमध्ये हे जे डीएनएचं मॉडेल आहे ते कसं दिसतं रे? दिस आर द लुक्स लाईक ॲज अ सोलेनॉइड फायबर. हे या ठिकाणी सोलेनॉइड फायबर सारखं या ठिकाणी दिसतं. देन नेक्स्ट पॉइंट, these two distinct chromatids are appear in the metaphase. त्यानंतरची असणाऱ्या या ठिकाणी इंटरफेज झाली की त्यानंतरची पुढची मी सांगितले तुम्हाला G1 फेज, S फेज, G2 फेज आणि त्यानंतर मायटोटिक फेज. आणि त्या मायटोटिक फेज मध्ये त्यानंतर मग परत या ठिकाणी ह्या 4 फेजेस असतात. विच आर दीज 4 फेजेस? फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड ॲज द प्रोफेज, सेकंड मेटाफेज,
थर्ड ॲनाफेज अँड फोर्थ वन दीज आर कॉल्ड ॲज द टिलोफेज. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या ठिकाणी 4 फेजेस आहेत, कोणामधल्या? मायटोटिक डिव्हिजन मधल्या, मायटोसिस मधले ह्या 4 फेज आहेत. त्या 4 पैकी जी 2 नंबरची जी फेज आहे, ती 2 नंबरची जी फेज आहे ती म्हणजे या ठिकाणी आहे कुठली रे? मेटाफेज. आणि त्या मेटाफेज मध्ये काय दिसतं? दीज DNA these are the looks like as the 2 distinct क्रोमॅटिड. तर ते या ठिकाणी 2 डिस्टिंक्ट क्रोमॅटिडच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे मेटाफेजमध्ये अशा प्रकारचं जे डीएनएचं जे पॅकेजिंग आहे किंवा हा जो अशा प्रकारचा जो क्रोमोझोम आहे तो या ठिकाणी 2 डिस्टिंक्ट वेगवेगळ्या अशा प्रकारच्या क्रोमॅटिडच्या स्वरूपामध्ये हे मेटाफेजमध्ये अशा प्रकारचं जे डीएनएचं जे मटेरियल आहे, जो डीएनए जो पॅक केलेला आहे तो या ठिकाणी मेटाफेजमधल्या क्रोमोझोम मध्ये जे असणारे जे 2 क्रोमॅटिड आहेत, वेगवेगळे असणारे क्रोमॅटिड, तर त्या 2 क्रोमॅटिडच्या आतमध्ये अशा प्रकारचे डीएनएचं जे पॅकेजिंग आहे किंवा हा जो डीएनए तो डीएनए या ठिकाणी मेटाफेजच्या वेळेला आपल्याला दिसून येतो. अँड दीज आर द वी ऑल्सो द इन प्रिव्हियस पार्ट स्टडी दिस द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोसोम. तर ते या ठिकाणी न्यूक्लियोसोमचं आपण या ठिकाणी स्ट्रक्चर पाहिलं गेलेलं आहे. इन दॅट द H2 इन दॅट हॅव्हिंग द 2 H2A, then 2 H2B, 2 H3 and 2 H4. These histone proteins are present. These are having also the each of 2. म्हणजे प्रत्येकी या ठिकाणी 2 जर बघितलं गेलं असेल तर अशा प्रकारचे काय असतात रे? हे अशा प्रकारच्या या ठिकाणी हे हिस्टोन प्रोटीन आहेत. अँड these are forms the octamer. आणि अशा पद्धतीने त्याच्या माध्यमातून काय तयार होतो रे? ऑक्टॅमर तयार होतो. हे बघा H2A 1, H2A असणार 2, त्यानंतर H2B 3, H2B असणार 4 आणि त्यानंतर H3 आणि H4. लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 फॉर्म्स दी ऑक्टॅमर. आणि अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर काय डेव्हलप होतं रे? इथं ऑक्टॅमर डेव्हलप होतं. अँड दीज ऑक्टॅमर्स आर हॅव्हिंग ऑल्सो द उंडेड बाय दीज डीएनए. तर ते या ठिकाणी इथं डीएनएच्या सहाय्याने काय केलं जातं? उंड केलं जातं, गुंडाळलं गेलं जातं. अँड दीज ऑक्टॅमर दीज आर द कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ द H1 प्रोटीन. जे या ठिकाणी हिस्टोन 1 नावाचं जे प्रोटीन आहे ते हिस्टोन 1 नावाच्या प्रोटीनच्या सहाय्यानं हे जे ऑक्टॅमर आहे किंवा त्याचबरोबर असणारा जो डीएनए, दिस डीएनए इट हॅव्हिंग ऑल्सो द पॅक्ड विथ द हेल्प ऑफ द हिस्टोन प्रोटीन. अँड दीज आर द स्ट्रक्चर्स ऑफ द न्यूक्लियोसोम. तर हे या ठिकाणी काय रे? न्यूक्लियोसोमचं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे दिले गेलेले जे पॉइंट आहेत ते या ठिकाणी पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर ही जी डायग्राम आहे ते सुद्धा या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करा. अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारली जाते. 2 मार्क्ससाठी कशी? ड्रॉ अ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ न्यूक्लियोसोम. अशा पद्धतीने या ठिकाणी बोर्ड परीक्षेला तुम्हाला हा 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही फिगर तुम्ही ड्रॉ करायची. त्याच्यासाठी ही दिली गेलेली या ठिकाणी नाव आहे, ती नावं तुम्ही त्याला या ठिकाणी द्या, त्याचं नेम द्या. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन ॲज अ तुम्हाला शॉर्ट नोट म्हणून कमीत कमी या ठिकाणी 2 to 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. कसा? राईट अ शॉर्ट नोट ऑन द पॅकेजिंग डीएनए पॅकेजिंग इन द यूकॅरियोट्स. तर यूकॅरियोट्स मध्ये या ठिकाणी डीएनएचं पॅकेजिंग कशा पद्धतीने घडतं अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामध्ये हे अशा प्रकारचे पॉइंट आहेत, ते पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हिस्टोन नावाचं प्रोटीन असतं हे लक्षात घ्या. आणि हे हिस्टोन नावाचे जे प्रोटीन आहेत ते या ठिकाणी 5 प्रकारचे असतात. याच्यावरती सुद्धा हमखास तुम्हाला शुअरली नीट एक्झाम असेल, सीईटी एक्झाम असेल, ह्याच्यावरती शुअरली हा क्वेश्चन विचारलाच जातो. तर ह्या ज्या बाबी आहेत त्या ह्या बाबी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ओके. तर हे पॉइंट नोट डाऊन करून घ्या तोपर्यंत. नेक्स्ट पॉइंट दॅट इज द व्हॉट इज मीन बाय NHC. तर NHC म्हणजे काय याच्यावरती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय NHC? द मिनिंग ऑफ दॅट NHC इज द नॉन हिस्टोन
chromosomal protein. NHC means what? Non-histone chromosomal protein. These questions are asked in your board exam. Okay, board exam. That is the what is mean by non-histone chromosomal protein. What is the meaning of that non-histone chromosomal protein? The non-histone chromosomal protein is that the packaging of DNA at higher level needs the additional protein. Okay, the packaging of the DNA at higher level. ज्या वेळेला या ठिकाणी बघा डीएनएचं जर पॅकेजिंग करायचं असेल तर हे या ठिकाणी हायर लेवलवरती करायचं असेल, ॲनिमलमध्ये करायचं असेल, प्लांटमध्ये करायचं असेल, दे नीड द ॲडिशनल प्रोटीन. त्याला या ठिकाणी आणखीन ॲडिशनल प्रोटीनची गरज असते, गरज भासते आणि त्या प्रोटीनची जी गरज आहे ती गरज कशा पद्धतीने या ठिकाणी फुलफिल केली जाते तर दीज आर नोन ॲज द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. दीज आर नोन ॲज द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. ओके, तर अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर नॉन हिस्टोन प्रोटीनचंच मिनिंग काय ते आपण बघितलं. द पॅकेजिंग ऑफ दिस DNA ॲट हायर लेवल नीड्स द ॲडिशनल DNA. ज्यावेळेला या ठिकाणी हायर लेवलला जर DNAचं जर या ठिकाणी पॅकेजिंग करायचं असेल तर या ठिकाणी कशाची गरज आहे रे? ॲडिशनल प्रोटीनची गरज आहे. आणि हे जे ॲडिशनल प्रोटीन असतं ते ॲडिशनल प्रोटीन म्हणजेच नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन आतापर्यंत आपण बघितलं, परंतु हे ज्या वेळेला ॲडिशनल जे प्रोटीनची जी गरज असते दॅट ॲडिशनल प्रोटीन इज नोन ॲज द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. या ॲडिशनल लागणाऱ्याच प्रोटीनलाच आपण नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन असं म्हटलं जातं. ओके, okay, next one point that is called as the heterochromatin. What is by heterochromatin or also the euchromatin? These heterochromatin and euchromatin, these two part or these two portion, these are the present in the chromosome. तर हे या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी हे जे पार्ट आहेत ते क्रोमोझोम मध्ये असतात. ओके, फर्स्टली वी स्टडी the heterochromatin. These heterochromatin, these are the present in the eukaryotic cell and in that the segment of the chromonema or the chromosome. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीनं हे जे या ठिकाणी हेटेरोक्रोमॅटिन आहे ते या ठिकाणी क्रोमोझोम मध्ये आढळतं किंवा त्याचबरोबर क्रोमोनिमामध्ये आढळतं. क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र आणि क्रोमोनिमा मीन्स these are the क्रोमोझोम मधला जो या ठिकाणी असणारा जो एखादा जो थ्रेड असतो ना तर त्या थ्रेडच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा या ठिकाणी हे अशा प्रकारचे जे हेटेरोक्रोमॅटिन आहेत दीज हेटेरोक्रोमॅटिन दीज आर द प्रेझेंट. हा या ठिकाणी क्रोमोझोम झाला आणि त्या क्रोमोझोम मधला हा या ठिकाणी अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे दॅट स्ट्रक्चर ऑर दॅट थ्रेड इज कॉल्ड ॲज द क्रोमोनिमा. ओके, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द क्रोमोनिमा. निमा मीन्स थ्रेड. तर या ठिकाणी त्या क्रोमोझोम मधलं जे थ्रेड लाईक जे स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण या ठिकाणी क्रोमोनिमा म्हणतो. ओके, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हे हेटेरोक्रोमॅटिन क्रोमोझोम असेल किंवा त्याचबरोबर असणार जे या ठिकाणी जो क्रोमोनिमाचा जो समजा एखादा या ठिकाणी हा छोटासा जो सेगमेंट आहे तर त्या सेगमेंटमध्ये या ठिकाणी हे हेटेरोक्रोमॅटिन आपल्याला आढळलं जातं. अँड दीज हेटेरोक्रोमॅटिन दीज आर हॅव्हिंग ऑल्सो द फाउंड इन द इंटरफेस ॲज वेल ॲज द अर्ली प्रोफेज इन condensed state. Okay, these heterochromatin these are the found in interphase as well as the early prophase. लक्षात येते तुमच्या. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आपण पाठीमाग बघितलंय की जी सेल डिव्हिजन आहे त्या सेल डिव्हिजन कशा पद्धतीने होते. सुरुवातीला या ठिकाणी G0 फेज नंतर या ठिकाणी इंटरफेज नंतर या ठिकाणी मी पाहिलं सांगितलं तुम्हाला की G1 फेज, S फेज, G2 फेज आणि त्यानंतर या ठिकाणी मायटोटिक फेज आणि त्या मायटोटिक फेजमध्ये जी असणाऱ्या या ठिकाणी जी प्रोफेज आहे त्या प्रोफेजमध्ये पण परत दोन प्रकार पडतात, अर्ली प्रोफेज अँड लेट प्रोफेज. म्हणजे जस्ट आता या ठिकाणी प्रोफेजला सुरुवात होणार आहे.
प्रोफेजला जस्ट सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदरची जी स्टेज आहे त्या स्टेजला आपण या ठिकाणी अर्ली प्रोफेज म्हणायचं. काय म्हणायचं? अर्ली प्रोफेज. तर अशा वेळेला या ठिकाणी इंटरफेज, ओके, इंटरफेज आणि हे जे काय अर्ली प्रोफेज आहे त्यावेळेला या ठिकाणी हा जो हेट्रोक्रोमॅटिन आहे ते हेट्रोक्रोमॅटिन या ठिकाणी आपल्याला कसं आढळतं रे? इज आर हॅव्हिंग ऑल्सो इन कंडेन्स्ड स्टेट. कशा स्वरूपात आढळतं? कंडेन्स्ड. म्हणजे हे हेट्रोक्रोमॅटिन असं एकत्र आलेलं या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज द कंडेन्स्ड स्टेट. ओके. देन दीज हेट्रोक्रोमॅटिन कन्सेप्ट प्रपोज्ड बाय द हर्ट्झ सायंटिस्ट. तर या ठिकाणी हर्ट्झ नावाचा जो या ठिकाणी जो शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञ या ठिकाणी ही हेट्रोक्रोमॅटिन नावाची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट मांडली गेलेली आहे. देन नेक्स्ट पॉइंट, द रिजन लोकलाइज्ड नियर द सेंट्रोमियर, टीलोमियर और द इंटरकॅलेटेड. विच रिजन? द हेट्रोक्रोमॅटिन रिजन. तर हा जो या ठिकाणी हेट्रोक्रोमॅटिनचा जो पार्ट आहे, हेट्रोक्रोमॅटिनचा जो भाग आहे, दीज हेट्रोक्रोमॅटिन, द रिजन ऑफ दॅट हेट्रोक्रोमॅटिन, दीज आर द लोकलाइज्ड नियर. कशाच्या जवळ आहेत रे? हे या ठिकाणी सेंट्रोमियर. आता बघा या ठिकाणी हा सेंट्रोमियर नेमकं या ठिकाणी कुठं आहे? तर इथं जर आपण या ठिकाणी हे क्रोमोझोमचं जर स्ट्रक्चर जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी याला आपण या ठिकाणी सेंट्रोमियर म्हणतो. काय म्हणतो? सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. नियर द सेंट्रोमियर म्हणजे ह्या सेंट्रोमियरच्या इथंच कुठंतरी या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल ना तर त्या जवळपासच्या एरियामध्ये हे आपल्याला हेट्रोक्रोमॅटिन आढळतात. देन नेक्स्ट टिलोमियर. ओके, टिलोमियर म्हणजे हा जो या ठिकाणी क्रोमोझोम आहे तर त्या क्रोमोझोमचा जो या ठिकाणी एंड असतो, जो क्रोमॅटिडचा जो एंड आहे याला आपण या ठिकाणी काय म्हणायचं रे? क्रोमॅटिड म्हणायचं. क्रोमॅटिड असं म्हटलं जातं. हे सुद्धा या ठिकाणी काय झालं? क्रोमॅटिडच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर क्रोमॅटिड म्हणजेच काय या ठिकाणी जे असणार या ठिकाणी जो पार्ट आहे या ठिकाणी हा जे क्रोमॅटिड आहे त्या क्रोमॅटिडचा जो एंडचा जो पोर्शन आहे हा जो पोर्शन आहे तर या एंडच्या पोर्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला हे अशा स्वरूपाचा जो टिलोमियरचा जो पोर्शन आहे, इन दॅट टिलोमियर ॲज वेल ॲज द सेंट्रोमियर म्हणजे टिलोमियरच्या जवळ किंवा जे सेंट्रोमियर आहे त्याच्या जवळ ज्याला आपण या ठिकाणी इंटरकॅलेटेड म्हटलं जातं. इंटरकॅलेटेड मीन्स व्हॉट? इन बिटवीन दीज क्रोमॅटिड. हे जे या ठिकाणी क्रोमॅटिड आहे त्या क्रोमॅटिडच्या मध्ये इंटरकॅलरी जे आपण जसं आपण मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये पाहिलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी हे इंटरकॅलेटेड अशा स्वरूपामध्ये हे आपल्याला जे हेट्रोक्रोमॅटिन आहे ते आपल्याला आढळून येतं. कुठं? क्रोमोझोममध्ये म्हणा किंवा क्रोमोनिमामध्ये. लक्षात आलं? दीज हेट्रोक्रोमॅटिन दीज आर फाउंड इन द रिजन ऑफ द लोकलाइज्ड, रिजन लोकलाइज्ड नियर सेंट्रोमियर, टिलोमियर अँड इंटरकॅलेटेड पार्ट. तर अशा पद्धतीच्या या ठिकाणी क्रोमोझोमच्या ह्या इंटरकॅलेटेड, टिलोमियर आणि सेंट्रोमियरच्या पार्टमध्ये आपल्याला हेट्रोक्रोमॅटिन आढळून येतं. अँड दीज हेट्रोक्रोमॅटिन दीज आर द जेनेटिकली मोस्टली इनॲक्टिव्ह. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला या ठिकाणी ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 1 मार्कासाठी. हेट्रोक्रोमॅटिन दीज आर द जेनेटिकली डॅश डॅश. तर अशा वेळेला या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार? जेनेटिकली. असा जर क्वेश्चन विचारला तर हे या ठिकाणी जेनेटिकली कसं आहे रे? इनॲक्टिव्ह आहे, ते ॲक्टिव्ह स्वरूपामध्ये नाही. म्हणजे या ठिकाणी हे क्रियाशील नाही, क्रियाहीन आहे, म्हणून त्याला आपण इनॲक्टिव्ह असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट, दीज हेट्रोक्रोमॅटिन दीज आर द स्टेन बाय दीज ऑल्सो द स्ट्रॉंगली स्टेन. म्हणजे या ठिकाणी गडद अशा स्वरूपाचं या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर हे हेट्रोक्रोमॅटिनचा जो पार्ट आहे तो पार्ट या ठिकाणी डार्कली या ठिकाणी स्टेन होतो, जो डार्क ॲज वेल ॲज द स्ट्रॉंग. तर या ठिकाणी स्ट्रॉंग गडद अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे हेट्रोक्रोमॅटिन आहे ते हेट्रोक्रोमॅटिन आपल्याला ते स्टेन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. जसं की आपण या ठिकाणी इओसिन हे जर बघितलं गेलं असेल तर हे या ठिकाणी इओसिनच्या माध्यमातून हा पार्ट आहे तो या ठिकाणी स्टेन होत असतो, केला जातो. देन नेक्स्ट, 2 to 3 times more rich in DNA than the euchromatin. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर काय रे? 2 to 3 times more rich in DNA than the euchromatin. euchromatinच्या तुलनेमध्ये हा जो या ठिकाणी हेट्रोक्रोमॅटिन असतो तो हेट्रोक्रोमॅटिन 2 किंवा त्याचबरोबर 3 पटीनं हा जादा असतो. कुणाच्या तुलनेत? या ठिकाणी युक्रोमॅटिनच्या तुलनेमध्ये. हे लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जे युक्रोमॅटिन बघणार आहे तर त्या युक्रोमॅटिनच्या तुलनेमध्ये
दुप्पट अथवा त्याचबरोबर तिप्पट अशा पद्धतीने या ठिकाणी हा हेटेरोक्रोमॅटिन कोणामध्ये आढळतो? डीएनए मध्ये आढळतो. लक्षात आलं? दीज हेटेरोक्रोमॅटिन दीज आर द फाउंड इन डीएनए दॅट इज द 2 to 3 times in more or also the rich in the DNA than the euchromatin. euchromatinच्या तुलनेमध्ये हा हेटेरोक्रोमॅटिन दुपटीनं त्याचबरोबर तिपटीनं हा जो अशा प्रकारचा जो डीएनए असतो ना, तर त्या डीएनए मध्ये अशा प्रकारचा आपल्याला हेटेरोक्रोमॅटिनचा जास्त पार्ट आपल्याला आढळून येतो. बऱ्याच वेळेला ह्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी सीईटी असेल, त्याचबरोबर नीट एक्झाम असेल, याच्यावरती सुद्धा या ठिकाणी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, दीज these in DNA the more amount of these present in that DNA. Which part these are the present in more amount in the DNA? हेटेरोक्रोमॅटिन का यूक्रोमॅटिन? तर हे लक्षात घ्या, हेटेरोक्रोमॅटिन हे जास्त पटीनं आपल्याला आढळतं. कोणामध्ये? डीएनए मध्ये आढळतं. कशाच्या तुलनेमध्ये? यूक्रोमॅटिनच्या तुलनेमध्ये. ओके, these are the information about the heterochromatin. Then next one part, that is the euchromatin. Euchromatin, these are also the being the part of the chromosome. तोच या ठिकाणी क्रोमोझोम मधलाच हा या ठिकाणी भाग आहे, लक्षात घ्या. And then these euchromatin, these are having also found in the chromonema or the chromosome in non-condensed state. In non-condensed state. तर हे या ठिकाणी लक्षात येते तुमच्या. याच्यावरती जरी समजा असा या ठिकाणी बघा 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कशा पद्धतीचे? राईट अ नोट ऑन हेटेरोक्रोमॅटिन, राईट अ नोट ऑन यूक्रोमॅटिन. ओके, अशा प्रकारचे या ठिकाणी जर क्वेश्चन जर बघितले गेले असेल तर हे या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कशा पद्धतीनं? 2 मार्क्ससाठी. 2 मार्क्ससाठी या ठिकाणी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कसे? राईट अ नोट ऑन हेटेरोक्रोमॅटिन, राईट अ नोट ऑन यूक्रोमॅटिन. ओके, तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो क्रोमोनिमा आहे, दीज क्रोमोनिमा दीज आर हॅव्हिंग ऑल्सो द फाउंड euchromatin, these are found in chromonema, these are in the non condensed state. ते या ठिकाणी त्याचं कंडेन्सेशन झालेलं अशा स्टेटमध्ये तो या ठिकाणी यूक्रोमॅटिन त्या क्रोमोनिमामध्ये म्हणा किंवा क्रोमोझोममध्ये आढळून येत नाही. these are the non condensed one. Okay, then next point, that is the stain with light stain. Okay, euchromatin, these are the stain with light stain. हे जे या ठिकाणी लाईट म्हणजे ज्याला आपण फिक्कट अशा स्वरूपाच्या या ठिकाणी कलरने ते यूक्रोमॅटिन स्टेन होतं. लक्षात येतं तुमच्या. देन नेक्स्ट पॉइंट, द यूक्रोमॅटिन दीज आर द जेनेटिकली व्हेरी मच ऍक्टिव्ह. जेनेटिकली व्हेरी मच ऍक्टिव्ह. तर हा या ठिकाणी यूक्रोमॅटिन हे त्या डीएनए मध्ये जे आहे किंवा ते त्या ठिकाणी क्रोमोझोम मध्ये आहे, दीज आर द व्हेरी मच ऍक्टिव्ह. जास्त या ठिकाणी ते कसं आहे रे, क्रियाशील आहे. जास्त त्याच्यामध्ये या ठिकाणी ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी या ठिकाणी त्या डीएनए मधल्या यूक्रोमॅटिनच्या पार्टमध्ये घडली जाते. अँड ऑल्सो दीज यूक्रोमॅटिन दीज आर हॅव्हिंग ऑल्सो द फास्ट रेप्लिकेटिंग वन. त्याच्यामध्ये रेप्लिकेशन सुद्धा फास्ट होतं. यूक्रोमॅटिन जे आहे ते या ठिकाणी त्याच्यामध्ये पण त्याचा यूक्रोमॅटिनचा नंबर किंवा यूक्रोमॅटिन जे आहे त्याचं जे कंटेंट आहे ते कंटेंट या ठिकाणी रेप्लिकेट होतं. म्हणजे यूक्रोमॅटिनचा जो पार्ट आहे तो वाढला जातो. These are having also called as the fast replicating one. Okay, then next and last point, it is the euchromatin. These are the transcriptionally active. euchromatin जर बघितलं गेलं असेल तर त्याचं या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शनली जर पाहिलं गेलं असेल तर ते कसं आहे रे, ऍक्टिव्ह आहे. व्हॉट इज बाय ट्रान्सक्रिप्शन? डीएनए टू आरएनए. डीएनएचं ज्या वेळेला रूपांतर आरएनए मध्ये होतं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ट्रान्सक्रिप्शन. ओके, डीएनएचं रूपांतर ज्यावेळेला आरएनए मध्ये होतं त्यालाच आपण या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. देअरफॉर दिस यूक्रोमॅटिन दीज आर द ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. तर हे यूक्रोमॅटिन कसे असतात रे, ऍक्टिव्ह असतात. ट्रान्सक्रिप्शन ज्यावेळेला व्हायचं असतं तेव्हा ते ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये असतात. अँड व्हाईल दीज हेटेरोक्रोमॅटिन दीज आर द ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह. हे या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शनली कसे असतात रे, हे इनऍक्टिव्ह असतात. समजलं? तर अशा पद्धतीचे या ठिकाणी हे जे इन्फॉर्मेशन आहे ते आपण यूक्रोमॅटिनची पाहिली गेली. याच्यावरतीच तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मी मगा म्हटल्याप्रमाणे हे शॉर्ट नोटसाठी या ठिकाणी 2 मार्कासाठी हे
क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती. कसं राईट शॉर्ट नोट ऑन हेट्रोक्रोमॅटिन, राईट शॉर्ट नोट ऑन युक्रोमॅटिन, किंवा व्हॉट इज मीन बाय हेट्रोक्रोमॅटिन, व्हॉट इज मीन बाय युक्रोमॅटिन, अशा प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर त्यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा या ठिकाणी क्वेश्चन हा याच्यावरती विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन, किंवा डिफरन्स इन बिटवीन हेट्रोक्रोमॅटिन और युक्रोमॅटिन. तर अशा वेळेला या ठिकाणी साधा सोपं या ठिकाणी कंडिशन आहे बघा, ते तुम्हाला कॅम्पॅरेटिव्हली मी इथं हा भाग तुम्हाला सांगितलं गेला आहे. इथं जर बघितलं गेलं असेल तर या ठिकाणी बघा काय सांगितलंय, दीज क्रोमोझोम दीज आर हॅव्हिंग ऑल्सो द नॉन कंडेन्स्ड स्टेट. इकडे काय तुम्ही लिहिणार, दीज आर द हेट्रोक्रोमॅटिन, दीज आर द कंडेन्स्ड वन. म्हणजे इथं जर बघितलं गेलं असेल तर हा इथं एक हा पॉईंट तयार झाला तुमचा डिफरन्स मधला. ओके. त्यानंतर काय सांगितलंय, जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह. इथं ह्या ठिकाणी कसं आहे, जेनेटिकली मोस्टली इनॅक्टिव्ह, तो इनॅक्टिव्ह असतो. इथं काय सांगितलंय, जेनेटिकली व्हेरी मच ऍक्टिव्ह, हा 2 नंबरचा पॉईंट झाला. ओके. हेट्रोक्रोमॅटिन मध्ये काय मोस्टली इनॅक्टिव्ह, युक्रोमॅटिन मध्ये काय व्हेरी मच ऍक्टिव्ह जेनेटिकली. ओके. त्यानंतर थर्ड पॉईंट जर बघितलं गेला असेल, युक्रोमॅटिन हेट्रोक्रोमॅटिन दीज आर द स्टेन विथ डार्क स्टेन, युक्रोमॅटिन दीज आर स्टेन विथ लाईट स्टेन. तर हे या ठिकाणी लाईट कलरनं स्टेन होतं, आणि हे जे आहे ते या ठिकाणी हेट्रोक्रोमॅटिन हे डार्क स्टेन या ठिकाणी स्टेन होतं. हे झाले या ठिकाणी 3 पॉईंट. ओके. आणि अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर इथे या ठिकाणी आणखी एक चौथा जर पॉईंट जर बघितलं गेला असेल तर इथंच आहे बघा. चौथा कशा प्रकारचा या ठिकाणी पॉईंट आहे, युक्रोमॅटिन दीज आर द ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह अँड हेट्रोक्रोमॅटिन दीज आर द ट्रान्सक्रिप्शनली इनॅक्टिव्ह. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी 2 मार्कासाठी शॉर्ट नोट असेल किंवा डिफरन्स असतील, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला हमखास एक्झाममध्ये विचारला जातो. नीट सीईटीला सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला विचारले जाऊ शकतात, की बाबा कशा पद्धतीने युक्रोमॅटिन ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्ह आहे. तर युक्रोमॅटिन हे ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्ह आहे आणि हेट्रोक्रोमॅटिन हे ट्रान्सक्रिप्शनली इनॅक्टिव्ह अशा स्वरूपाचे आहेत. अशा पद्धतीने ह्याच्यावरती या ठिकाणी स्टेट बोर्ड असेल, त्याचबरोबर सीईटी असेल, नीट असेल, अशा प्रकारचे क्वेश्चन ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. ओके. टुडेज वी विल स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच. ओके.